Dear students, I am Dr. Rajiv Sapre, and this is the sixth lecture about the chapter arithmetic progression, and this is a part of video lecture series about SSC mathematics. See, in the last lecture we were discussing about nth term of the arithmetic progression. Nth term of the arithmetic progression, and you know the formula is Tn is equal to a plus n minus 1 into d. मग आता एखादं अरिथमॅटिक प्रोग्रेशन लक्षात घ्या. 5 समजा, मग 8, मग 11, मग 14, 17 अँड सो ऑन. म्हणजे आपण प्रत्येक वेळी टर्मची व्हॅल्यू 3 ने वाढत गेली. कॉमन डिफरन्स त्यातला 3 आहे. कळलं ना? 5 अधिक 3 8, 8 अधिक 3 11, 11 अधिक 3 14, 14 अधिक 3 17 एटसेट्रा. दुसरं एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन घ्या. 1 प्लस 2 सॉरी 1 2 3 4 5 म्हणजे सर्व नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्या. इथे प्रत्येक वेळी संख्या कितीने वाढली? 1 ने वाढली. कॉमन डिफरन्स इथे बघा, या पर्टिक्युलर पार्टमध्ये एपी मध्ये कॉमन डिफरन्स वॉज 3. हिअर इट इज डी इज 1. कॉमन डिफरन्स 1 आहे इथे, तो तिथे 3 होता. कसं आहे बघा की इथे आपण काय म्हटलं की Tn+1 अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या बाबतीमध्ये आपण असं म्हटलं की n+1 टर्म मायनस nth टर्म म्हणजे त्याच्या आधीची टर्म यातला डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो. आणि हे कुठल्या टर्मसाठी? तर फॉर ऑल n. हे आपण कसं वाचायचं मी सांगितलंय. फॉर ऑल असं, अशा अर्थाने हे चिन्ह वापरलं जातं. फॉर ऑल n बिलॉंगिंग टू कॅपिटल एन. कुठलीही नैसर्गिक संख्या घ्या. याचा अर्थ काय? कुठलीही नैसर्गिक संख्या घ्या. म्हणजे समजा मी 10 घेतली, तर मग n जर 10 घेतलं मी, तर हे 11 होणार. n अधिक 1 म्हणजे, त्यामुळे 11वी टर्म वजा 10वी टर्म हा कॉन्स्टंट आहे. 100 घेतला n, तर हे n+1 101 असणार. म्हणजे 101वी टर्म वजा 100वी टर्म हे कॉन्स्टंट असणार. परंतु समजा मी असा एखादा सिक्वेन्स घेतला, 2 मग 4 मग 8 मग 16 मग 32 मग 64 मग 128 अँड सो ऑन. तर इथे काय होतंय बघा, इथे डिफरन्स कॉन्स्टंट आहे का? 4 वजा 2 इथे 2 झालं, पण 8 वजा 4 हे 4 आहे. 16 वजा 8 हे 8 आहे. 32 वजा 16 हे 16 आहे. म्हणजेच काय झालं की इथे डिफरन्स कॉन्स्टंट नाहीये. परंतु इथे रेशो बघा, दुसऱ्या टर्मचा पहिल्या टर्म बरोबरचा रेशो 4 डिवायडेड बाय रेशो म्हणजे आय होप यू नो की ए आणि बी यांचं गुणोत्तर म्हणजेच काय असतं? ए अपॉन बी. अशा अर्थाने ते असतं. तसं इथे 4/2 हा जो रेशो आला तोच रेशो इथे आहे. तिसरी टर्म आणि भागिले दुसरी टर्म 8/4. दॅट सेम रेशो वी गेट ॲज 16/8 एटसेट्रा. म्हणजे इथे काय झालं? Tn+1 मायनस Tn कॉन्स्टंट नसून Tn+1 अपॉन Tn इज कॉन्स्टंट. लक्षात घ्या, असा ज्यावेळी सिक्वेन्स असतो की त्याच्यामध्ये कुठल्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सचा रेशो कॉन्स्टंट आहे. इथे डिफरन्स कॉन्स्टंट होता अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये. महत्वाची गोष्ट मी सांगतो आहे, नीट समजावून घ्या. डिफरन्स वेगळं, रेशो वेगळा. इथे रेशो आहे, बरोबर ना? म्हणजे समजा मी हे घेतलं 1 2 मग 4 मग 8 एटसेट्रा, तेच ते म्हणजे, किंवा म्हणजे हेच झालं, फक्त इथे 1 नव्हता लिहिला मी. ठीक आहे, त्यामुळे हा इथे मी 1 ॲड करून हेच म्हणू शकतो. इथे पण काय होईल बघा, 2/1 म्हणजे 2, 4/2 म्हणजे 2, 8/4 म्हणजे 2, 16/8 म्हणजे 2, 32/16 2. रेशो इज कॉन्स्टंट. कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सचा रेशो कॉन्स्टंट आहे. असं ज्यावेळी प्रोग्रेशन असतं, असा ज्यावेळी सिक्वेन्स असतो, त्यावेळी त्याला म्हणतात जॉमेट्रिक प्रोग्रेशन. जॉमेट्रिक प्रोग्रेशन लक्षात घ्या. 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे झालं जॉमेट्रिक प्रोग्रेशन, याला जीपी असं संबोधतात. जसं तिथे एपी म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, तसं जीपी म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. त्यामुळे काय कळलं बघा तुम्हाला? आपण इथे त्याचं एकत्रीकरण करूया. 2 टाईपचे आपण सिक्वेन्सेस आतापर्यंत शिकलो, म्हणजे एपी आणि आता जीपी. जीपीचा आपल्याला फार अभ्यास नाही करायचा आहे, परंतु जीपी अशी एक कन्सेप्ट आहे. इथे आपण काय म्हणतो? हा जो सिक्वेन्स आहे Tn,
Tn is AP when Tn plus 1 minus Tn is constant. इथे आपण काय म्हणणार, Tn is Gp when Tn plus 1 upon Tn is constant. इथे सबट्रॅक्शन, इथे कोशंट घ्यायचं आहे मला, Tn प्लस 1 अपॉन Tn. म्हणजे समजा मी असं घेतलं, आता काय घेतलं, 1 मग 3 मग 9 27 81 243 ओके 729 एक्सेट्रा. म्हणजे इथे 1 ला 3 ने गुणल्यावर ही टर्म आली, त्याला 3 ने गुणल्यावर ही टर्म आली, 9 ला 3 ने गुणल्यावर 27 आलं. म्हणजे 1 into 3 is 3, so I got second term. मग 3 into 3 9, I got third term. नंतर 9 into 3 27, I got fourth term. Like this it goes on. मग इथे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सचा डिफरन्स कॉन्स्टंट आहे का? नाही. इथे डिफरन्स 9 वजा 3 6 आहे, 3 वजा 1 2 आहे डिफरन्स, 27 वजा 9 18 डिफरन्स आहे. डिफरन्स कॉन्स्टंट नाहीये, पण काय कॉन्स्टंट आहे? रेशो कॉन्स्टंट आहे. पुढची टर्म भागिले आधीची टर्म यांचा रेशो कायम कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण काय म्हणणार? जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधल्या संख्या पटापट वाढत जातात, जॉमेट्रिकली त्या वाढत जातात, लक्षात घ्या. म्हणून त्यांना म्हणजे भयावह वाढतात त्या संख्या. 729, त्याच्यानंतर पुढची संख्या असणार 2187, म्हणजे किती 2000च्या पुढे गेला तो. हा जो कन्सेप्ट आहे ना, हा नीट कळला पाहिजे तुम्हाला की जॉमेट्रिकली इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन वी कॅन से इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन्स नंबर्स increase speedily or decrease speedily. समजा मी पहिली संख्या 4 घेतली आणि रेशो त्याचा आपण म्हणजे समजा मी आता इथे कमी केलं, 4 ला 2 ने भागलं, त्याला पुन्हा 2 ने भागलं, त्याला पुन्हा 2 ने भागलं, त्याला पुन्हा 2 ने भागलं. दिस इज ऑल्सो जॉमेट्रिक प्रोग्रेशन 1 अपॉन 8. किती पटापट संख्या लहान लहान होत गेल्या बघा. ही 4 होती, ती 2 झाली, म्हणजे निम्मे झाली, त्याच्याही निम्मे झाली, त्याच्याही निम्मे झाली, अँड दिस गोज ऑन. सो जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधले नंबर्स जे आहेत ते पटापट कमी होत जातात किंवा वाढत जातात. आता ह्याच्यासाठी एक तुमच्या पुस्तकामध्ये पण एक गोष्ट दिलेली आहे, परंतु मी तुम्हाला एक वेगळी गोष्ट त्याच्यामधली सांगतो आणि ती जरा समजावून घ्या काय आहे ते. दिस इज अ स्टोरी, दिस इज अ स्टोरी विच विल हेल्प यू टू अंडरस्टँड जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधले नंबर्स कसे पटापट वाढत जातात. एक दिवस काय झालं, एका माणसाकडे, समजा त्या माणसाला आपण काय सतीश म्हणूया, त्याच्याकडे एक माणूस आला. ओके, तो जो कोणी माणूस आला तो पाहिजे तर आपण त्याला काही म्हणूया, ए म्हणूया. तर तो ए सतीशला काय म्हणाला, आपण एक करार करूया का? नीट ऐका गोष्ट. ए सतीशला असं म्हणाला की आपण एक करार करूया. काय करूया करार? तर तो एने सतीशला असं सांगितलं की हा करार आपला 1 महिना चालेल, 1 मंथ. ओके, काय करायचं या कराराच्या अंतर्गत? तर ए विल पे ₹1000 पर डे टू सतीश. And Satish will pay, Satish in return will pay as follows. So on first day Satish will pay only 1 paise to that person A. पी लिहितो मी पैसेसाठी. ऑन सेकंड डे
सतीश विल पे 2 पैसे, त्याच्या दुप्पट पैसे. थर्ड डे अगेन त्याच्या दुप्पट म्हणजे 4 पैसे. फोर्थ डे त्याच्याही दुप्पट म्हणजे 16 पैसे. फिफ्थ डे सतीश विल पे टू ए 32 पैसे. ऑन सिक्स्थ डे he will pay 64 पैसे. On seventh day he will pay 128 पैसे. Like that it will go on. दर दिवशी तो सतीश एला का किती पैसे पे करणार, रुपये नाहीत पैसे. आदल्या दिवशी जेवढे दिले होते पैसे त्याच्या दुप्पट. त्यामुळे काय झालं बघा, पहिल्या या 7 दिवस एक आठवड्याचा जर मी विचार केला तर हे 128 ही जर तुम्ही बेरीज केली तर 1 आणि 2 3, 3 आणि 4 7, 7 आणि 16 23, बरोबर ना. 23 आणि 32 म्हणजे 32 आणि 3 35, 45 55 झाले. 55 पैसे हा फक्त. मग त्याच्यात 64 पैसे. 55 आणि 64 म्हणजे किती झाले, 119 पैसे झाले. 119 आणि 128 म्हणजे 247 पैसे इथपर्यंत देऊन झाले. 2.5 रुपये पण दिले नाहीत. ऑन द कॉन्ट्ररी त्या ए कडून सतीशला किती मिळाले, दर दिवशी 1000 म्हणजेच किती झाले, 7 दिवसांचे 7000 रुपये झाले. 7000 रुपये त्याला मिळाले आणि ऑन द कॉन्ट्ररी त्याने त्याला फक्त 2.5 रुपये सुद्धा दिलेले नाहीत अजून. त्यामुळे काय झालं की सतीश वॉज व्हेरी हॅपी की मला महिन्याच्या अखेरीला 30,000 रुपये मिळणार आणि मी किती पैसे देणार, याला काहीच नाही देणार फारसं. परंतु ही समजूत किती चुकीची आहे, कारण हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे आणि ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन सह नव्हे. दररोज 30,000, दररोज 1000 म्हणजे त्यातला कॉमन डिफरन्स 0च आहे. आज मी 1000 दिले, उद्या पण 1000 दिले म्हणजे 1000 वजा 1000 म्हणजे समजा T1 माझी 1000 आहे. T1 1000 त्याने दिले पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी पण 1000च दिले म्हणजे कॉमन डिफरन्स किती झाला, 0. पण इथे तसं नाहीये. इथे हा रेशो 2/1 2, 4/2 2, 16/4 ही आता म्हणजे त्याच्या दुप्पट इथे. म्हणजे इथे माझं चुकलं, 1 2 4 मग इथे 8, सॉरी हे पण अगदीच कमी होणार, 8 पैसे. मग इथे 16 पैसे, मग इथे 32 पैसे आणि इथे 64 पैसे. असं ते कॅल्क्युलेशन होणार आहे. त्यामुळे सतीशला असं वाटलं की आपणाला महिन्याच्या अखेरीला 30,000 रुपये मिळतील आणि मला काहीच त्याला द्यावं लागणार नाही. पण ही समजूत किती चुकीची आहे हे आता तुम्हाला मी दाखवतो. कसं होणार बघा. आय होप यू अंडरस्टूड द प्रॉब्लेम. तर पहिल्या दिवशी 1 पैसा देणार तो, दुसऱ्या दिवशी 2 पैसे देणार. हे कोण कुणाला पे करतंय, सतीश टू ए. सतीश इज पेईंग टू ए. दुसऱ्या दिवशी 2 पैसे, मग त्याच्या दुप्पट म्हणजे 4, त्याच्या दुप्पट 8, त्याच्या दुप्पट 16, त्याच्या दुप्पट 32, त्याच्या दुप्पट 64, त्याच्या दुप्पट 128, त्याच्या दुप्पट 256 पैसे. हा हे सर्व पैसे आहेत. दीज आर पैसे, लक्षात घ्या, पैसे. मग ह्याच्या दुप्पट 512 पैसे, ह्याच्या दुप्पट 1024 पैसे झाले. आता हे 1024 पैसे आपण अप्रोक्झिमेट करूया किंवा ठीक आहे आपण पुढे जाऊया. 2000 ह्याच्या दुप्पट 2048 पैसे, 2048 पैसे त्याच्या दुप्पट पुढच्या वेळी 4096 पैसे, बरोबर ना. 4096 पैशाला आपण म्हणूया 41 रुपये. हे 41 रुपये अप्रोक्झिमेटली 41 रुपये झाले, बरोबर आहे. आता हे रुपये झाले आतापर्यंत. त्याच्या पुढच्या दिवशी तो 82 रुपये त्याला देणार, रुपीज. 82 रुपीज. त्याच्या पुढच्या दिवशी तो 164 रुपये देणार. त्याच्या पुढच्या दिवशी तो 328 रुपये देणार. म्हणजे हे किती दिवस झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 328 रुपये 16व्या दिवशी त्याने दिले. आधीचे सर्व धरायचेच आहेत, ती बेरीज कराच तुम्ही, तो एक एक्झरसाइज तुम्हाला. नंतर
हे किती दिवस झाले आपले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 17व्या दिवशी काय होणार बघा, 328 ची दुप्पट म्हणजेच 656 रुपये तो त्याला देणार. रुपीज, हा, दीज आर रुपीज. मग 18व्या दिवशी काय होणार, याची दुप्पट देणार तो. 600 ची दुप्पट 1200 आणि 56 म्हणजे 1312 रुपये तो त्याला देणार 18व्या दिवशी. 19व्या दिवशी तो 2624 रुपये देणार. 20व्या दिवशी तो 52 रुपये देणार. बघा, हे जरी आपण नुसते 5000 धरले, आपण हे राऊंडिंग करूया 5000, तरी 21व्या दिवशी तो 10,000 देणार. 22व्या दिवशी तो 20,000 देणार. म्हणजे इथेच त्याचे 21व्या आणि 22व्या दिवशी मिळून 30,000 रुपये जे त्याने मिळवले होते ते गेले, मिळवणार आहे अजून. त्याने 22,000च मिळवले, पण इथे जास्त गेले त्याच्याहून. 23व्या दिवशी तो 40,000 रुपये त्याला देणार. 24व्या दिवशी 80,000 देणार. 25व्या दिवशी तो 1,60,000 रुपये त्याला देणार. 26व्या दिवशी तो 160 ची दुप्पट 320,000 रुपये त्याला देणार. 27व्या दिवशी 6,40,000 रुपये त्याला देणार तो. हे 27व्या दिवशी दिलेले पैसे आहेत. 27 दिवसांमध्ये किती दिले ते मोजा तुम्ही. म्हणजेच काय झालं बघा, अजून पुढचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येईल, ते तुम्ही आय लिव्ह इट टू यू. 28व्या दिवशी किती देणार, 29व्या दिवशी किती देणार, 30व्या दिवशी किती देणार, हे सर्व काढा आणि मग या सर्वांची बेरीज करा. म्हणजे सतीशने त्या ए ला किती पैसे द्यावे लागले हे तुम्हाला कळेल. ऑन द कॉन्ट्ररी, ही गॉट ओनली 30,000 रुपीज. वाय दिस? बिकॉज दिस इज द पॉवर ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये नंबर्स एवढे पटापट वाढत जातात. कारण काय, तिथे रेशो, आणि इथे रेशो फक्त 2 घेतलाय आपण. बघा, 1 आणि 2 यांचा रेशो काय, 2/1 किती 2, 4/2 किती 2, 8/4 किती 2, 16/8 किती 2. कुठल्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह संख्या घ्या, 512/256 किती होणार 2. सो जॉमेट्रिकली ज्यावेळी सिरीज वाढत जाते, टर्म्स वाढत जातात, त्यावेळी त्या प्रचंड होतात. ही एक गोष्ट आहे, असं कुठे झालेलं नाही. परंतु या गोष्टीमधून आपणाला जॉमेट्रिक प्रोग्रेशनच्या ज्या टर्म्स आहेत, तो जो कॉमन रेशो आहे, तो जर पॉझिटिव्ह असेल तर किती पटापट टर्म्स वाढत जातात बघा. म्हणजे यू कॅनॉट इमॅजिन ऑल्सो. तुम्हाला वाटतं किती सोपं डील आहे, 1 पैसा द्यायचा, दुसऱ्या दिवशी 2 पैसे द्यायचे, तिसऱ्या दिवशी 4 पैसे द्यायचे फक्त, आणि तो मात्र ह्याला 1,000 रुपये रोज देणार. अगदी बरोबर आहे. ते इनिशियली खूप सोपं वाटतं ते, पण नंतर जसं जसं जॉमेट्रिक सिरीज तुम्ही लिहत जाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की 27व्या दिवशीच त्याने 27व्या दिवशी पर्टिक्युलर 6,40,000 रुपये त्या माणसाला पे केले. आणि ऑन द कॉन्ट्ररी 30 दिवसांमध्येच त्याला किती मिळणार आहेत, फक्त 30,000. का असं झालं, तर दिस इज अ जॉमेट्रिकली तो रिटर्न करतोय पैसे, आणि मिळवतोय ते अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या माध्यमातून मिळवतोय. तिथे अरिथमॅटिक प्रोग्रेशन होतं ना, मगाशी मी सांगितलं, त्याचा कॉमन डिफरन्स किती होता, 0. त्यामुळे दर दिवशी फक्त 1,000 रुपये त्याला मिळणार. आणि हे सुरुवात पैशाने केल्यामुळे तुम्हाला वाटतं, परंतु बघा राऊंडिंग केलंय तरी आपण 496 पैसे जे आहेत ते आपण 41 रुपये दिले, आणि मग पुढे राऊंडिंग पुन्हा करत आलो आपण. 5248 रुपये, म्हणजे खरं ते 5,248 होते, ते पण आपण फक्त 5,000 धरले. लक्षात घ्या. म्हणजे तसं राऊंडिंग करून सुद्धा 21व्या दिवशी 10,000, 22व्या दिवशी त्याच्या दुप्पट 20,000, आणि 23व्या दिवशी 40,000 रुपये त्याला द्यावे लागणार. म्हणजे 21 आणि 22 या 2 दिवसांमध्ये तो सतीश त्या ए ला 30,000 रुपये देणार, आणि संपूर्ण महिन्यामध्ये तो 30,000 मिळवणार. आता किती फरक आहे बघा. तुम्हाला एक एक्झरसाइज, या 30 पर्यंतच्या, आता ह्याच्या पुढची ह्याची दुप्पट लिहा. हे 640,000 होते, म्हणजे ह्याच्या पुढचं असणार 128,000, 128 नव्हे 1,280,000. त्याची दुप्पट लिहा इथे, त्याची दुप्पट इथे लिहा, आणि या सर्व संख्यांची बेरीज करा. पैशाचा तो विषय सोडूनच द्या, हे रुपीज पासून जे आहे ती बेरीज करा, ती किती मोठी संख्या होईल बघा. अँड दॅट स्पीक्स लाऊडली about how the terms in geometric series go on increasing.
ठीक आहे. तर हा एक्झरसाइज एक तुम्हाला ही गोष्ट वगैरे जरी असलं ना तरी याच्यामधून जॉमेट्रिक सिरीजबद्दल महत्त्वाची माहिती मिळते. म्हणून जॉमेट्रिक सिरीजमध्ये काय केलं जातं, जसं अरिथमॅटिक प्रोग्रेशन ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी ए ही पहिली टर्म असेल आणि डी हा कॉमन डिफरन्स असेल तर दुसरी टर्म ए प्लस डी, तिसरी टर्म ए प्लस 2d असं ते वाढत जाते. कॉन्स्टंट डीने ते वाढत जाणार. पण जॉमेट्रिक प्रोग्रेशन जर घेतलात तर पहिली टर्म ए असणार. आता कॉमन रेशो समजा आर असेल तर दुसरी टर्म ए इंटू आर, त्याच्या पुढची टर्म ए इंटू आर स्क्वेअर, त्याच्या पुढची टर्म ए इंटू आर क्यूब अँड सो ऑन. बघा, म्हणजे समजा एक कंपॅरिझन करूया. ए म्हणजे समजा मी 2 घेतलं आणि डी म्हणजे मी समजा 3 घेतलं, तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय होणार, 2, 5, 8, 11, 14, 17, 20 अँड सो ऑन. जॉमेट्रिक प्रोग्रेशन काय होणार बघा, A2 आणि आर पण मी 3च घेतलं तर काय होईल बघा, ए पहिली टर्म 2, दुसरी टर्म काय ए इंटू आर म्हणजे 2 गुणिले 3 6, मग 6 गुणिले 3 18, मग 18 गुणिले 3 54, 54 गुणिले 3 162. बघा किती पटापट वाढत गेल्या. म्हणजे इथे पहिली टर्म सेम होती, दुसऱ्या टर्ममध्ये 5 आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, इथे मात्र 6 आहे. इथे तिसरी टर्म 8 आहे, इथे तिसरी टर्म 18 आहे, 10चा फरक पडला. इथे 11 आहे, इथे 54 आहे, इथे 14 आहे, इथे 162 आहे. किती पटापट संख्या वाढल्या बघा. फर्स्ट टर्म तीच आहे, कॉमन डिफरन्स इथे 3 आहे, इथे फर्स्ट टर्म तीच आहे, कॉमन रेशो 3 घेतला मी. नाउ सी हाऊ फास्ट टर्म्स आर इन्क्रीजिंग. सो दिस इज द मेसेज गिवन बाय दिस लेक्चर की टर्म्स इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन इन्क्रीज विथ ट्रिमेंडस स्पीड और डिक्रीज विथ ट्रिमेंडस स्पीड. जर कॉमन रेशो तुमचा 1 पेक्षा लहान असेल तर संख्या कमी होणार. 1च असेल कॉमन रेशो तर तो कॉन्स्टंट राहणार. मग ते सोपं आहे ना. जर समजा इथे D1 घेतला मी तर पहिली टर्म 2, D1 घेतला सॉरी इथे R1 घेतला तर पहिली संख्या 2, त्याला 1 ने गुणल्यावर पुढची म्हणजे 2च. मग कॉमन रेशो जर 1 असेल तर कॉन्स्टंट सिक्वेन्स मिळणार जीपीचा, आणि कॉमन डिफरन्स जर 0 असेल तर कॉन्स्टंट सिक्वेन्स मिळणार एपीमध्ये. या 2 गोष्टी नीट लक्षात घ्या. आय होप यू अंडरस्टूड वॉट एव्हर आय डिस्कस इन दिस लेक्चर. I wanted to tell you the power of geometric series, how fast the terms increase or decrease in case of geometric series किंवा geometric progression. ते तुम्हाला मी त्या एका गोष्टीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. थँक्यू.